थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या सोबत आहेत। नितेश, काय सध्या घडामोडी अंतर्वालीत सुरू आहेत? राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि मनोज जरांगे या 10% आरक्षणावर नाराज आहे। संजय सोयरे कायद्याची राज्य सरकारने अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जरांगे पाटलांचा आमरण उपोषण सुरू होता। आजचा सोहळा होता आणि या निमित्तानं आज जरांगे पाटलांनी अंतर्वालीत सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी नारायण महाराज यांनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी करायला लावलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना मी आता उपोषण करायला नको असं वाटत आहे, असा प्रकारचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे। आणि आता जरांगे पाटील हे फडणवीस यांच्यावर आक्रमण झालेलं आहे आणि फडणवीस यांना जर मी नको असेल तर मी त्यांच्या सागर मला गोळा घाला अशा प्रकारचा इशारा जरांगे पाटलांनी नितेश, आता त्या ठिकाणी काय घडामोडी सुरू आहेत? स्टेजवरचा गोंधळ अजूनही तसाच सुरू आहे का? नितेश, माझा आवाज येत असेल तर अजूनही स्टेजवर गोंधळ सुरू आहे का? आता जरांगे पाटील हे स्टेजची खाली आलेले आहेत आणि सध्या गाडीमध्ये बसलेले आहेत। सागर बंगल्यावर घेऊन अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे एक गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला आहे आणि त्यामुळे आता सगळेच मराठा आंदोलन जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण 2 दिवसामध्ये मुंबईला जाऊ तिथं उपोषण सुरू आहे, त्यामुळे तातडीने मुंबईला जायचा निर्णय घेऊ नका, त्यानंतर आपण मुंबईला जाण्याचा निर्णय घेऊ अशा प्रकारचं आंदोलकांचं म्हणणं आहे। आता सध्या जरांगेंची समजूत घातली जाते, मात्र तरीही जरांगे ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत, आक्रमक झालेले आहेत। पुन्हा एकदा त्यांना स्टेजवर आणलं जाणार आहे का? काय एकंदरीत तिथे असलेले लोक सांगतायत? जरांगे पाटील हे सध्या स्टेजवर नाहीये, ते स्टेजच्या खाली उतरलेले आहेत। त्यांचं एकच म्हणणं आहे, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर घेऊन जा आणि ते आता स्टेजच्या खाली उतरलेले आहेत आणि एका गाडीमध्ये बसलेले आहेत। आता ही गाडी कुठल्या बाजूने जाते ते आपल्याला पाहावं लागेल। त्यांच्या सोबत कोण कोण आहे आता नितेश? सध्या जरांगे यांच्यासोबत त्यांचे जे अंतर्वाली सराटीतील सहकारी आहेत, मराठा आंदोलनातील सहकारी आहे, हे आंदोलक त्यांच्या सोबत आहे। या व्यतिरिक्त त्यांच्या सोबत कोणीही नाही। याशिवाय 2 जे त्यांना घात घेण्यात आलेले आहेत गृह विभागाच्या वतीने ते त्यांच्या सोबत आहेत। नितेश, अजूनही या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? इतर जे आंदोलक स्टेजवर गेले होते ते आता त्यांची समजूत काढतायत का? त्यांची समजूत घालण्यात आलेली आहे। तुमचं उपोषण सुरू आहे, तुम्हाला मुंबईला जायचं आहे, सागर बंगल्यावर जायचं आहे तर आपण 2 दिवसानंतर जाऊया। सध्या तुमची परिस्थिती बरोबर नाही आहे, तुम्हाला तुमची तब्येत सांभाळता येत नाहीये, त्यामुळे अगोदर तुम्ही उपोषण सोडून घ्या तुमचं आणि त्यानंतर आपण मुंबईच्या दिशेने कूच करू असं आंदोलकांनी त्यांना सांगितलेलं आहे। मात्र ते ऐकायला तयार नाहीये आणि त्यामुळे आता जरांगे हे एका गाडीमध्ये बसलेले आहेत आणि गाडी जी आहे ती कुठल्या बाजूने जाते ते आपल्याला पाहावं लागेल, कारण गाडीला त्यांच्या मराठा आंदोलकांचा गराडा आहे आणि या ठिकाणी जी गाडी आहे ती जरांगे बसलेली गाडी आहे ती समोर जाताना आपल्याला दिसून येत आहे। मराठा आंदोलक त्यांच्या सोबत आहे। ठीक, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती देऊयात, अंतर्वालीतले हे अपडेट्स देऊयात। अंतर्वालीमध्ये जरांगे हे काही वेळापूर्वी बोलत असताना अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी आपण आता सागर बंगल्याकडे निघतोय असं सांगितलं आणि ते स्टेजवरून उठले। त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांची समजूत घातली जाते। मात्र जरांगे सध्या गाडीत बसलेले, मात्र ही गाडी आता मुंबईच्या दिशेने जाणार का, मुंबईच्या दिशेने येणार का, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे।